आम्ही एकत्र आलोय ते एकत्र राहण्यासाठी. राज ठाकरेंसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंचा पुनरुच्चार. तर मराठीसाठी कायम एकत्र राहणार, ठाकरेंचा निर्धार. राज ठाकरेंनी बोलावली मनसेची बैठक. सकाळी 11 वाजता मुंबई शहराध्यक्ष आणि उपाध्यक्षांना हजर राहण्याची सूचना. मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व. बाळासाहेबांच्या निधनानंतर मृतदेह 2 दिवस घरात पडून होता. दसरा मेळाव्याच्या भाषणामध्ये रामदास कदमांची विखारी टीका. ठाकरेंच्या नेत्यांकडून वक्तव्याचा कडवा विरोध. येत्या 4 महिन्यामध्ये धनंजय मुंडेंची आमदारकी रद्द होणार. करुणा मुंडेंचा दावा. तू स्वतःच्या घरात आग लाव्या असं म्हणत एकेरी उल्लेख. अमरावतीच्या परतवाड्यात 2 ठिकाणी पोलिसांनी शस्त्रासह 11 जणांना पकडलं. राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीच्या घरातून अटक. पोलिसांवर गोळीबार झाल्याची चर्चा. दसऱ्याच्या दिवशी केंद्राकडून महाराष्ट्राला मोठं गिफ्ट. केंद्रानं राज्याला कराचा 6,418 कोटींचा हप्ता वितरित केला. अजित पवारांनी पंतप्रधान आणि केंद्रीय वित्तमंत्र्यांचे मानले आभार. राज्यात अतिवृष्टीमुळे शहरांमध्ये भाज्यांचे दर कडाडले. मुंबईमध्ये गवार आणि मटारची डबल सेंचुरी. मुंबईत मागणीच्या तुलनेमध्ये 1,000 टन आवक कमी. मुंबईत गेल्या वर्षीच्या तुलनेत कारच्या विक्रीत 13% तर दुचाकींच्या विक्रीमध्ये 34% वाढ. काल दसऱ्याला 3,000 कार आणि 7,500 दुचाकींची विक्री. भारतातील सर्वात मोठं आव्हान लोकशाहीवरील हल्ला. राहुल गांधींचा कोलंबियात बोलताना केंद्र सरकारवर निशाणा. मोदींसह RSSवरही टीका. तर भाजप नेत्यांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध.